नंदुरबार जिल्ह्यात सैनिक शेतकरी वेलफेअर फाउंडेशनच्या भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न। सैनिक शेतकरी वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने नंदुरबार जिल्ह्यातील भव्य उद्घाटन सोहळा दिनांक 9 एप्रिल 2026 रोजी शहादा तालुक्यातील मीरा प्रताप लॉन्स येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। या सोहळ्याला जिल्ह्याभरातून मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाला भव्यता प्राप्त करून दिली। सैनिक शेतकरी वेलफेअर फाउंडेशनचे कार्य आज महाराष्ट्रभर वेगाने विस्तारत असून राज्यात सुमारे 5000 शाखांमधून संस्था कार्यरत आहे। गाव पातळीवर आरोग्य सेवा, आधुनिक शेती, महिला सक्षमीकरण आणि रोजगार निर्मिती यासारख्या महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये फाउंडेशन प्रभावी काम करत आहे। नंदुरबार जिल्ह्यातही केंद्र प्रमुख, विभाग प्रमुख आणि तालुका प्रमुख यांच्या माध्यमातून जवळपास 2000 कार्यकर्त्यांची मजबूत टीम कार्यरत आहे। या भव्य उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्षस्थान सैनिक शेतकरी वेलफेअर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे माननीय मनोज कुमार डांगे यांनी भूषवले। तसेच उपाध्यक्ष निलेश निकम, सचिव संजय जी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला। कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मोहन शेवाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील भाऊ गायकवाड, सामाजिक कार्यकर्ता शहादा ॲडव्होकेट अमोल गुलाले, किरसिंग दादा वसावे, डॉक्टर राजेंद्र पेंढारकर, ॲडव्होकेट मनीषा बिरारी, रवींद्र गुलाले, मणिलाल शेल्डे, योगिता जोहरे, मंगेश दादा सुडे, रवींद्र बनगर, राजू प्रधान, आशाताई माडी, जगन ठाकरे आणि देवीसिंग पावरा यांची विशेष उपस्थिती लाभली। या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शहादा तालुका अध्यक्ष सिद्धार्थ गायकवाड, तळोदा तालुका अध्यक्ष अविनाश बागुल, अक्कलकुवा तालुका अध्यक्ष वसावे, दळगाव तालुका अध्यक्ष भिका ब्राह्मणे, नंदुरबार तालुका अध्यक्ष निर्मला चौधरी आणि रमेश बच्चव यांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमादरम्यान नंदुरबार जिल्हा अध्यक्षांनी सर्व नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले होते, ज्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या भव्य उद्घाटन सोहळ्यामुळे सैनिक शेतकरी वेलफेअर फाउंडेशनच्या कार्याला नंदुरबार जिल्ह्यात नवी गती मिळणार असून ग्रामीण विकासाच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले गेले आहे। झुंजार गांधी न्यूजसाठी कृष्णा कोडी, शहादा। नंदुरबार जिल्ह्यामध्ये सैनिक शेतकरी वेलफेअर फाउंडेशनच्या पूर्ण परिवाराच्या वतीने आपले सहर्ष स्वागत करतो। आपण ही चळवळ जी आहे, सैनिक शेतकरी वेलफेअर फाउंडेशन एक सामाजिक संस्था नसून एक मोठी समाजवादी चळवळ आहे। या चळवळीमध्ये गेल्या 3 वर्षापासून आम्ही काम करतो आहे पूर्ण महाराष्ट्रभर। आज गेल्या 4 ते 5 महिन्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर आपल्या 5000+ शाखा झालेल्या आहेत आणि मला सांगायला आनंद वाटतो की आज नंदुरबार जिल्ह्यासारख्या दुर्गम ठिकाणी, आज आदिवासी भागामध्ये ज्या ठिकाणी आपली फार गरज आहे, शेतकऱ्यासाठी असतील, गरिबासाठी असेल, तर त्या ठिकाणी आज एक 500+ शाखांचं उद्घाटन होतं आहे। ही माझ्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे आणि मला सर्वांची सेवा करण्याचा मोका मिळतो। या ठिकाणी भविष्यामध्ये आपण ज्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये एक शाखा एक गाव अशा पद्धतीनं आपण महाराष्ट्रामध्ये 27,900 शेतकरी, जसं आपलं महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज म्हणतो, त्या पद्धतीनं आपल्या भारत देशाचं आराध्य दैवत हे सैनिक आणि शेतकरी आहे। तर आपण सैनिक आणि शेतकरी, जय जवान जय किसान हा आपण नारा फक्त लाल बहादूर शास्त्रींनी केलेला ऐकलेला आहे, पण यांची ताकद कधी एकत्र झालेली ऐकलेली नाही आहे। त्या पद्धतीनं आपण या 30,000 शाखेच्या माध्यमातून जय जवान जय किसान म्हणजे सैनिक आणि शेतकरी एकत्र करत आहोत आणि शेतकऱ्यांच्यासाठी आम्ही जे आपले कृषी साधनं असतील किंवा कृषीची औषधं असतील ते स्वस्त दरामध्ये देण्याचा प्रयत्न आहे आमचा। ज्या पद्धतीनं आपण आरोग्य हेल्थ टेस्टिंग मशीन आणलेलं आहे, त्याच पद्धतीनं आपण एक सॉईल टेस्टिंग मशीन, कारण आपण आपल्या आरोग्याची टेस्ट करतो त्या पद्धतीनं जमिनीची पण टेस्ट करणं गरजेचं आहे। आणि आजपर्यंत 90% शेतकरी कोणतीही आपल्या जमिनीची टेस्ट करत नाहीत, फक्त याची हिरवी जमीन दिसली म्हणून त्यांना युरिया टाकायचा, सुपर फॉस्फेट टाकायचं, त्यामुळं जमिनीची मात्रा ही कमकुवत चाललेली आहे। तर त्यासाठी प्रत्येकानं वर्षातून एकदा आपल्या जमिनीची टेस्ट करून घ्यावी। आज सिव्हिलमध्ये गेलं तर त्या मातीच्या परीक्षेसाठी हजारो रुपये मोजावे लागतात, पण शेतकऱ्यांना आम्ही महिन्यातून एकदा कृषी तज्ज्ञ आणि सॉईल टेस्टिंग मशीन हे त्यांच्या गावामध्येच उपलब्ध करून देणार आहोत। त्या ठिकाणी मातीचं परीक्षण करून त्यांनी पीक जर घेतलं तर त्या ठिकाणी त्यांचा खर्च कमी होईल आणि जास्तीत जास्त हजारो रुपये त्यांचे वाचतील। शेतकऱ्यासाठी आम्ही करतो आता। या माध्यमातून पण आम्हाला कमीत कमी 49 तालुक्याचं सब कॉन्ट्रॅक्ट भेटलेलं आहे। तर आम्ही ह्या नवीन युवकासाठी, रोजगारासाठी, जनजागृती अभियानासाठी आमचं एक मिशन आहे आरोग्यदा पुरस्कार। तर एक
ज्या पद्धतीने ॲम्ब्युलन्स असते त्या पद्धतीने आम्ही आरोग्य यंत्रणेची गाडी फिरवतो. प्रत्येक गावामध्ये लोकांनी न भीता न कायता लोकांच्यामध्ये जागरूकता असणं गरजेचं आहे. लोकांना लोकांच्या ताकदीचा अंदाज येणं गरजेचं आहे. तर त्यामुळं आमचं हे मोठं अभियान आहे आणि आज खूप मोठं म्हणजे सक्सेस आम्हाला मिळताना दिसतंय. सगळ्या ठिकाणी 4-4, 5-5 हजार लोकांचे कार्यक्रम ओव्हरफ्लो व्हायला लागले आणि लवकरच आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर पसरतो.